समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या अनेक वसतिगृहांमध्ये बोगसगिरी झाल्याचा धक्कादायक अहवाल जो आहे तो कॅगने दिलेला आहे। त्यापैकीच एक वसतिगृह म्हणजे जालना शहरातल्या मोदीखाना परिसरातील हे वसतिगृह आहे। धम्मदीप संघ जालना संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यार्थी वसतिगृह असे या वसतिगृहाचं नाव आहे। आपण जर पाहिलं तर विद्यार्थी नसताना सुद्धा कागदपत्री विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावावरती लाखो रुपये उचलल्याचा प्रकार जो आहे तो कॅगने समोर आणलेला आहे। आपण पाहू शकतो की सद्य स्थितीला हे जे वसतिगृह आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। मात्र कागदपत्री विद्यार्थी दाखवून एकही विद्यार्थी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात नसताना या संचालकांनी हे विद्यार्थ्यांच्या नावावरती पैसे उचलल्याचा धक्कादायक अहवाल जो आहे तो कॅगने समोर आणलेला आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की आता यांच्यावरती काय कारवाई होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सद्य स्थितीला आपण जर पाहिलं तर हे वसतिगृह जे आहे ते पूर्ण बंद असल्याच्या स्थितीमध्ये आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। समाज कल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांमधील गंभीर अनियमितता अनियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या अहवालातून खरं तर ही माहिती समोर आलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे विद्यार्थी हे जे वसतिगृह आहे ते बंद असल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहे। मात्र हे बंद असताना सुद्धा या वसतिगृहाला शासनाकडून भाडे, कर्मचाऱ्यांचं मानधन आणि देखभाल खर्चासाठी 2023-24 पर्यंत अनुदान देण्यात आल्याचं कॅगने जे आहे ते नमूद करण्यात आलेले आहे। ज्यावेळी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केलेली होती कॅगच्या पथकाने त्यावेळी हे वसतिगृह पूर्णपणे बंद असल्याच्या स्थितीमध्ये कॅगच्या पथकाच्या निदर्शनास आलेलं होतं। त्यामुळे एकही विद्यार्थी गेल्या 4 ते 5 वर्षापासून या ठिकाणी एकही विद्यार्थी राहत नाही। मात्र विद्यार्थी राहत नसताना सुद्धा या संस्था चालकांनी वसतिगृह चालकांनी बोगसगिरी करत शासनाचं अनुदान जे आहे ते लाटल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या दोषींवर केव्हा कारवाई होणार आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या नावावर जो निधी उचलला याची चौकशी होणार का, आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।